गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। चला मग गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजच्या या दिवसाला आम्ही सुरुवात करतो। गणपती बाप्पा मोरया। सर्वांना नमस्कार, शुभ मंगलमय प्रभात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज आहे 27 एप्रिल 2025 आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस। सरू अप्पा आणि आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर। चला तर मग आपण पुढे भेटूया। हे बघा आमचे पप्पा आहेत जे आज आमची व्हाईट कलरची थीम आहे आणि ड्रायव्हिंग चालू आहे त्यांची। आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू होता। सकाळची वेळ होती, सुंदर मंगलमय प्रसन्न असं वातावरण होतं आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही बाहेर निघालेलो होतो। हे आमचे पप्पा नेहमीच आम्हाला विविध ठिकाणी नेतात आणि खरंच ड्रायव्हिंग सुद्धा खूप सुंदर आहे आणि हा सुंदर परिसर, सुंदर निसर्ग याच्या सानिध्यामध्ये आम्ही निघालेलो होतो। त्यामुळे हे क्षण टिपायला खूपच आनंद झाला। खूप सुंदर असे निसर्ग असल्यामुळे आम्हाला प्रवास करण्यामध्ये सुद्धा खूप मजा आली। त्याचबरोबर गाडीमध्ये सरण्या, श्रीजा आमची सगळ्यांचीच नेहमी काहीतरी मजा, धमाल, विनोद, गंमत चालू असतात आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू होता। आणि प्रवास सुरू असतानाच आम्ही अलिबागमध्ये पोहोचलो आणि सर्वात अगोदर आम्ही किहीम येथील गणपती बाप्पाच्या दर्शन घेतले आणि आजच्या या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाप्पाचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि खरंच बाप्पाच्या दर्शनाने, बाप्पाच्या आशीर्वादाने आमच्या दिवसाची सुरुवात झाली। त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि अखेर आम्ही आमचा जो रिसॉर्ट होता त्या रिसॉर्टला पोचलो आणि आमच्या या रिसॉर्टचं नाव होतं नाखवा बीच रिसॉर्ट। अतिशय सुंदर असा परिसर, भरपूर झाडे, सुंदर असा परिसर, सुंदर असं वातावरण आणि मुलींना खेळण्यासाठी सुद्धा छान छान अशी आपण म्हणूया की घसरगुंडी होती, पाळणा होता। मुली तर खूप आनंदित झाल्या आणि अशा प्रकारे सुंदर असं हे बीच रिसॉर्ट आहे। आणि त्यानंतर आम्हाला रूम सुद्धा मिळालेली होती, रूम नंबर 3। अशा प्रकारे आपण जेव्हा हा नाखवा बीच रिसॉर्ट अलिबाग नागाव जो बदामी बीचच्या जवळ आहे, तिथून आपण बदामी बीचला अगदी 1-2 मिनिटांमध्ये जाऊ शकतो। असे हे सुंदर परिसर, वातावरण आहे आणि त्या रिसॉर्टच्या अगदी जवळच बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे। खूप मोठं असं स्विमिंग पूल आहे, त्याच्यामध्येच लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एक स्विमिंग पूल आहे। भरपूर असं झाडं लावल्यामुळं खूप सुंदर परिसर झालेला दिसतो, म्हणजे आपण गेल्यानंतर खूप खुश होतो। इथे बाप्पाचं मंदिर आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो तेव्हा बाप्पाच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय कधी जात नाही। रिसॉर्ट मध्ये आल्यावर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि नंतर संध्याकाळी आम्ही बीचवर जायला निघालो। सरण्या, श्रीजा, आप्पा सर्वजण आम्ही सोबत होतो। नमस्कार, आता आम्ही आलेलो आहेत नागावच्या बदामी बीचला आणि आता आपण पाहू शकतो। आणि इकडे आल्यानंतर या समुद्रकिनारी सुंदर अशा अथांग पसरलेला समुद्र आणि इकडे आल्यानंतर घोडागाडीची जर सैर केली नाही तर खरंच यावेळेला आम्ही ठरवूनच आलो होतो की यावेळी घोडागाडीची सैर आम्हाला करायची आहे। अगोदर मुली बसायला घाबरत होत्या, पण जशी गाडी सुरू झाली त्यांनाही खूप मजा आली, त्यांनाही खूप आनंद वाटला आणि खरंच या संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा जो परिसर होता, समुद्र खूप सुंदर वाटत होता आणि समुद्राचं पाणी आणि त्या पाण्यामध्ये धावणारी ही घोडागाडी खूप मजा आली आणि त्यानंतर मुली सुद्धा या पाण्यामध्ये खूप आनंद घेत होत्या। पाणी म्हटलं की लहान मुलांना खरंच तिथे खेळायला खूप आवडतं आणि म्हणूनच सरण्या, श्रीजा या खूप खुश होत्या, खूप सुंदर त्या खेळत होत्या।
सरण्या श्रीजाबरोबर आम्ही सुद्धा त्या समुद्राच्या पाण्याचा खूप म्हणजे आनंद घेत होतो. कारण संध्याकाळचा हे जे सुंदर वातावरण होतं, संध्याकाळचा हा जो अथांग पसरलेला सागर होता तो पाहणं, नजरेमध्ये डोळ्यामध्ये सुंदर चित्र साठवणं हे खूप आपण म्हणूया की सुंदर असतं. आणि खरंच त्या क्षणाचा आनंद घेणं हे सुद्धा आपण घ्यायलाच पाहिजे. आणि खरंच आजचा हा दिवस आमच्यासाठी एक सुंदर असा दिवस होता, एक सुंदर अनुभव देणारा. आणि मुली आम्ही सर्वजण सोबत होतो आणि आपल्या आवडीचं ठिकाण या ठिकाणी जेव्हा आपण जातो तिथला आपण आनंद घेतो त्यावेळी खरंच आपलं मन सुद्धा प्रसन्न असतं. आणि अशा प्रकारे आम्ही या अथांग समुद्रामध्ये, या सागरामध्ये आम्ही होतो आणि खरंच आम्हालाही खूप प्रसन्न वाटत होतं. आणि श्रीजा, सरण्या या सगळ्या जणी खेळत होत्या. आणि आपण म्हणतो की आयुष्य हे खरंच एकदाच मिळतं, इथे वन्स मोर नाहीये. आणि म्हणून आपल्याला जे क्षण मिळत आहेत ते आपण आनंदाने जगले पाहिजेत. सोबत परमेश्वराचेही आभार मानले पाहिजेत की खरंच एवढे सुंदर क्षण, एवढे छान दिवस बाप्पा आपल्याला देतोय, तर नक्कीच आपण त्यांचा आनंद घेतला पाहिजे. आणि आपल्यासोबत तो आनंद आपण इतरांनाही आपल्याला देता आला पाहिजे. मुली सुद्धा संपूर्णपणे भिजल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आम्ही आमच्या रिसॉर्टवर जायला निघालो. कारण मुली खूप अगदी मनसोक्त पाण्यामध्ये खेळल्या होत्या. तरी सुद्धा या इकडे रिसॉर्टवर आल्यावर स्विमिंग पूलमध्ये उतरण्याचा मोह म्हणून त्यांना आवडता आला नाही. तिथे सुद्धा त्यांना आम्ही खेळायला दिलं. बालपण देगा देवा असं म्हणतात. खरंच मुलांचे एन्जॉय करण्याचे हे दिवस असतात आणि त्या वयामध्ये त्यांना आपण खेळू दिलं पाहिजे, त्यांना एन्जॉय करून दिलं पाहिजे, त्यांना त्यांचा आनंद त्या साजरा करून दिला पाहिजे. आणि खरंच इथे सुद्धा मुलींनी खूप आनंद घेतला पाण्याचा. दोघीजणी अगदी खूप छान खेळत होत्या. स्विमिंग पूलच्या अगदी शेजारी इकडे रेन डान्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती. सुरुवातीला अगोदर कोणी नव्हतं, पण त्यानंतर अगदी लहान लहान मुलं सुद्धा या रेन डान्सचा आनंद घेत होती. आणि नाखवा बीच रिसॉर्ट हे दिवसा जेवढं सुंदर दिसतं तसंच रात्री सुद्धा सगळ्या लाईट्स वगैरे लागल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं. अप्रतिम असं दृश्य की आपण म्हणतो की आपण रिलॅक्स होण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी ज्या ठिकाणी येतो ते ठिकाण असं जर मिळालं, असं जर असेल तर नक्कीच मनावरचा ताण जातो, थकवा जातो. आणि खरंच आपण या वातावरणामध्ये सुद्धा रमतो आणि आपल्या कुटुंबियांसोबत आपण हे जे क्षण घालवते ते नक्कीच आपले क्षण अविस्मरणीय असेच होतात. खूप सुंदर. आणि या हॉटेलमध्ये जेवण जे होतं, जेवणासाठी तर खास व्यवस्था होतीच, परंतु जेवणाची चव सुद्धा खूप सुंदर होती, स्वच्छता खूप होती. आणि खरंच म्हणजे अगदी इकडे आल्यानंतर आम्हाला सर्वांना ह्या रिसॉर्ट खूप आवडलं. आणि खरं तर अशा रिसॉर्टमध्ये आल्यानंतर ते अविस्मरणीय क्षण सुद्धा आपण सोबत घेऊन जातो.
असा हा नॅक्वा बीच रिसॉर्ट खूप सुंदर आहे, खूप सुंदर परिसर आहे. आणि त्यानंतर आमची जायची वेळ झालेली होती. आम्ही निघालेलो होतो आणि आता आम्ही निघतो. चला आता आम्ही निघालेलो आहोत घरी. सरण्या बाय बाय. आणि परत येत असताना आम्हाला पेणमध्ये आपण इकडे पाहू शकता की बाप्पांच्या अनेक मूर्ती आहेत. म्हणजे खूप कारखाने आहेत की जिथे या मूर्ती बनवल्या जातात. अगदी मुलींना सुद्धा हा एक अनुभव मिळाला. त्यांना सुद्धा बाप्पांच्या या छान छान मूर्ती पाहायला मिळाल्या. आणि असाच आमचा प्रवास सुरू होता. आणि प्रवासामध्ये सुद्धा आजूबाजूचे क्षण टिपणं, आजूबाजूची दृश्य, ती चित्र, तो परिसर टिपणं हे सुद्धा आमचं एकाकडे चालू होतं. आणि अशा प्रकारे आम्ही घरी येत होतो. आणि आमचा हा जो लग्नाचा वाढदिवस होता हा खरंच आम्ही खूप सुंदर पद्धतीने साजरा केला. हे क्षण कुटुंबियांसोबत आमचे अगदी अविस्मरणीय अशा पद्धतीने आम्ही साजरे झाले की नक्कीच आयुष्यामध्ये हे दिवस आमच्या कायम लक्षात राहतील. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.